माझी अशी तक्रार आहे की आम्ही आल्यावर म्हणजे त्या पाहुणचारात आमच्या इतक्या हे होतात, मग्न होतात की त्यांचं मुलांकडे लक्षच राहत नाही. मग मुलांकडे लक्ष काय द्यायचं? आता ननंद आली आहे म्हणल्यावर ती लक्ष देईल की. आणि पाहुणचार तर केलाच पाहिजे, नाही तर परत म्हणायचे पाहुणचार करत नाही मुलांकडे. ती माझी मामी आहे. जेव्हा मी ड्रॉइंग क्लासला येते तर ते एकदा ॲज अ टीचर बिहेव करते, ॲज अ मामी कधी बिहेव करत नाही. खूप स्ट्रिक्ट राहते माझ्याबरोबर. स्ट्रिक्ट नाही राहिली तर तू ड्रॉइंग कशी काढायची? असं नाही ना, पण कधीतरी असं नाही. मग पाहिजेच ना. तू कशासाठी येते? शिकायला येते. मग शिकायला टीचरकडेच ये ना, मामीकडे जेवायला ये. असं नाही, पण कधीतरी स्ट्रिक्ट नाही राहणार. बरं चाललंय. अजून कोण बोलतंय बघूया. आम्ही जेव्हाही भेटतो ना तेव्हा मी फक्त म्हणजे तोंडाला कुलूप लावते आणि कान मात्र उघडं ठेवते. म्हणजे कंटिन्यू. आता मगाशी आपण बघितलं तसं ऐकायचं. हो बस एवढंच करते. तुम्हाला बोलायला संधी मिळत नाही, मी ऐकून घेते फक्त. मग कसं आहे, ऐकल्याने ज्ञान वाढतं. हो थँक्यू. ठीक आहे, आमच्या आहेत. मग आपल्या लोकांना आपण ज्ञान नाही दिलंय तर कोण देणार? सगळं सांगितलं पाहिजे. आता एखादा आश्रमच बांधा लवकर. तिचा स्वभाव छान आहे, मनमिळाऊ, पण ती स्वतःकडे लक्ष देत नाही. हे चुकीचं आहे. लग्नाच्या वेळी 34 किलो 400 ग्रॅम. आजही हसू नका, थांब. आणि आजही 34 किलो 600 ग्रॅम मेंटेन केलंय तिने एकदम. अजिबात गडबड नाही. लक्ष कशी देत नाही? देते बरोबर. तुम्हाला मला विचारायचंय की आता तुम्ही यांच्याबद्दल जर सांगायचं असेल स्वभावाबद्दल तर काय सांगा? स्वभावाबद्दल कसं आहे, सगळ्यांचं सगळं करते आणि कधी कधी थोडासा आवाज वाढवून गोंधळ होतो. मग हे काय आहे, सगळं करते ती आणि तिचा आवाज ऑलरेडी नॅचरल आहे तो, पण समोरच्यांचा गैरसमज होतो त्यात की बाबा आपल्यावर हुकुमशाहीच करते किंवा आपल्याला हेच करते, दाबूनच ठेवती, दबदबा करते, असं थोडासा गैरसमज होतो लोकांचा. बाकीचं एवढा एक बदल केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे आता या सगळ्या गोष्टीवर? सगळ्यांनी जे काय आता माझ्याबद्दल आरोप असेल किंवा गोड तक्रार असेल, मला मान्य आहे तुमची तक्रार आणि मी नक्कीच तुमचा मान दाखवून तरी या गोष्टींमध्ये सुधारणा करेल. बरं, उद्यापासून कुठला बदल करणार? एक स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल उद्यापासून तर कुठला? आवाज कमी करण्याचा मी खरंच प्रामाणिकपणे फार प्रयत्न करते, कारण की याचा माझ्या प्रोफेशनवर थोडा परिणाम होतोय ना. काय हो, हा एवढा एक बदल केला तर आवडेल तुम्हाला? खूपच छान. नाही, मी करते आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करते. छान. चला, उद्यापासून एक बदल होणार आहे. पण आता या बदलाला सुरुवात करत असताना मिस्टर थोडीशी धावपळ करणार आहेत. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही वस्तू घेऊन यायच्या. जितक्या जास्त वस्तू आणणार तितकं जास्त बक्षीस मिळणार. 1 ते 5 वस्तूंसाठी पहिलं बक्षीस, 6 ते 10 वस्तूंसाठी दुसरं आणि 11वी वस्तू आणली तर तिसरं बक्षीस मिळणार. अक्षर आहे क. वेळ 2 मिनिटाची. वेळ सुरू झाली. चाळीस सेकंद झाली. 1 मिनिट 20 सेकंद राहिलेली आहेत. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिट. सेकंद राहिली. 30 20. आता काय करता तुम्ही? आता मी इलेक्ट्रिकलचे काम स्वतः घेतो. आणि तुम्ही काय करता माऊली? मी काय नाही, गृहिणीच आहे घरामध्येच. ते तर केवढं मोठं काम आहे. घरामध्येच एक मुलगा आहे, मुलगी आहे. दिवसभर काम करायचं. हो. कोण आलं की बडबडायचं. सतत सातत्य आहे ना त्याच्यामध्ये. आम्ही म्हणजे कसं, आमचा एक लहानपणीचा किस्सा आहे. हा माझा भाऊ आहे बारका. तो सर्वात लाडका असल्यामुळं काय करायचा, आई आम्हाला द्यायची, म्हणजे पुरंसं सगळं मिळायचं आम्हाला. जे आमच्या वडिलांनी पुरवलं ना ते आई पुरवायची. पण आम्हाला एक बिस्किट पुडा आवडायचा, म्हणजे छोटा. आता हा लाडका असल्यामुळं कसं व्हायचं, ते बिस्किट पुडा त्याला पहिला आणि त्यातनं राहिला की आम्ही 5 बहिणींना, कारण मोठ्या बहिणी होत्या. मग हा काय करायचा, हा छोटा असल्यामुळे दिवाणवर बसायचा आणि मी आणि माझी ही लहान बहीण आम्ही दोघी खाली बसायचो. आम्हाला बिस्किट पाहिजे असायचं ना. त्याला म्हणायचं, बाळा आम्ही माकड, बिस्किट टाकलं. मग तो काय करायचा, एक एक बिस्किट टाकायचा, स्वतः काहीच नाही खायचा, फक्त रडून बिस्किट
जवळ घ्यायचा. आम्ही त्याचा अख्खा पुढं संपसपर्यंत त्याला खेळवायचं, बाळा आम्हाला टाक ना, मग तो वरून एक एक बिस्किट टाकायचा. तो असं आमच्या ह्या तिघांची गोष्ट आहे. आणि तिघींची लग्न आधीच झाली होती. चांगला खेळ होता. म्हणजे आम्ही त्याला काय करायचो, फसवायचो प्रत्येक गोष्ट. आई काय करायची, ऑफिसमधनं आली की त्याला पहिला, कारण तो लाडाचा, आम्हाला लाडकं तिनं हे केलंय म्हणा, पण जास्त 5 मुलींच्या पाठीवरती 1 मुलगा असल्यामुळे. पण तुमचं लग्न कसं जमलं मग? माझी आत्ता एक मोठी बहीण आली नाही, तिचं काल ऑपरेशन झालं. म्हणजे तिची फार इच्छा होती आणि ते मेवणे पण नाही आले, त्यांनीच आमचं लग्न ठरवलं. तर मी माझ्या बहिणीकडं तिच्या छोट्या मुलाला सांभाळायला आले होते आणि यांची मानलेली मावशी होती, तिच्याकडे मेसला यायची. आता माझ्या बहिणीची यांची ओळख होती ते बिबेवाडीमध्ये. हे काय करायचे, तिथं यायचे, मग त्यांनी मला पाणी प्यायला यायचे आमच्या बहिणीच्या घरी. त्यांनी मला पाहिलं तिथं आल्यानंतर. म्हणजे आता माझ्या आईला माहीत नाही, आता कळतंय हे. फक्त माझ्या नंदेंना आणि माझ्या मेवण्यांना, म्हणजे मेवण्यांना पण आपण बहिणीला खरी स्टोरी माहिती होती. 1 महिन्यात म्हणजे आमच्या दोघांची ओळख झाली. तर मग ह्यांनी बहिणीला सांगितलं, ह्यांना विचारलं बहिणीनं असं येत. आता मला म्हणजे परत आता सूर्यनगरला जायचं होतं, माझी शाळा चालू होणार होती ना, मी 10वीलाच होते त्यावेळेस. तर मग सूर्यनगरला जायचं. मग बहीण म्हटली, आता माझ्या बारक्या बहिणीचं लग्न, मी गेल्यानंतरची चर्चा, बहिणीचं लग्न करायचं आहे. मग हे म्हणले, मी माझ्या मोठ्या भावाला सांगतो. ह्यांनी मानलेल्या मावशीला सांगितलं यांनी असं असं. मावशीनं सांगितलं नाही की या दोघांदरम्यान तुम्ही ठरवलं होतं दोघांनी? हा, ठरवलं होतं आम्ही. काय म्हणजे यांचे मित्र आहेत, आता कुठे आहेत मलाही माहित नाही. त्या मित्रांनी आणि यांची चर्चा झाली, त्यांच्या मित्रांनी येऊन बहिणीला सांगितलं. सांगावं जरा, आता सगळंच त्या बोलतायत, मला कळलं तुम्हाला ते बोलायला देत नाहीत ते. सांगा काय झालं? ही मुलगी आवडते. अशी झाली होती किंवा मी मित्राला म्हटलं होतं ही मुलगी आवडते, आपण त्यांच्या घरी विचारून बघूया, हे चांगलं आहे याच्यामध्ये. त्यांनी याच्या मोठ्या बहिणीने वगैरे आम्हाला सांगितलं, मेवणींनी, की ठीक आहे आपण म्हणजे तुमच्या घरचे आमच्या घरचे सगळे बोलवा, आपण जे काय असं अरेंज मॅरेंज पद्धतीने सगळं करून घेऊ. मग तिथनं पुढं आमच्या मोठी बहीण, हे बसतात समोर मोठ्या बहिणी, यांनी मग बंधूंनी आणि आमच्या मोठ्या बहिणींनी ह्यांनी ठरवलं सगळं. तुम्ही दोघांनी कसं काय ठरवलं? आम्ही एक पिक्चर पाहिला साजन. बरं झालं, बोलण्याचा फायदे ते बोलतायत म्हणून वहिनी एक विषय बाहेर येतो. म्हटलं होतं ना, म्हणजे त्यावेळेस नवीनच पिक्चर आलता साजन आणि काय मस्त काय मत. मग आमच्या मेवण्यांना नाही विचारलं, मेवणे मार्केटला निघून गेले होते, बहीण माझ्या बाजूनी होती. त्यांनी विचारलं मी हिला पिक्चरला नेऊ का म्हणून. तेव्हा ती म्हणली ठीक आहे, पण आमचे मिस्टर यायच्या आधी तिला घरी सोडा, कारण ते फार रागीट होते, त्यांना असं काही आवडायचं नाही. आणि अजूनही त्यांना हे घटना माहीत नाहीच आहे. चिडतील बघा. झालं आमचं बोलणं. मी म्हणलं आमच्या आईला विचारा, आई करणारी आहे. आणि आईच्या आधी माझे 4 मेवणे आहेत. म्हटलं आता मला तर वडील नाही आहेत, पण माझ्या मेवण्यांनी होकार दिला तर करूया म्हणून. आणि मग यांचं झालं बोलणं झालं. मग स्थळ म्हणून या नणंदबाई आणि माझे मोठे दीर आता आले नाहीत, बाहेर गेलेत ते. मोठे दीर हे गेले मेवणे वगैरे, म्हणजे यांना असं वाटत होतं की आपल्याला स्थळ आलं आहे ह्यांच्याकडनं. आमच्या आईला वाटलं का असं काही माहीत नव्हतं. पण लग्नाच्या वेळेला दोन्ही घरांकडनं मान्यता होती मान्यता, पण थोडंसं एकदा मोडलं एकदा जोडलं. ते आता तुम्ही ह्यांना विचारताल नंतर. म्हणजे आमच्या गावी गेले, माझं गाव इथे वीर आहे, इथं वीरला गेले. माझे चुलते वगैरे यांच्या सगळ्यात बोलणं झालं. आणि आमच्याकडची मुलगी यांच्या साईडला दिली नव्हती, म्हणजे पौड साईडला नव्हती. काय माहिती त्यावेळेस कसं डिस्टन्स खूप लांब असल्यामुळं यांचा तालुका वेगळा आमचा तालुका वेगळा, आणि जेणेकरून सोयरीक किंवा सुतपात हे नावं सुद्धा जमत नव्हती. आणि पण ते योगायोगाने आमच्या बहिणीच्या नाते पण माझे फार कडक होते ना. तर चुलते म्हणायचे की आता आई पण म्हणायची माझी मुलगी तिकडं दिली नाही, आत्ताची 10वीत शिकते, त्यामुळे मला काय एवढ्या लांब द्यायचं, तिकडं आपलं कुणी नाही आहे म्हणून. त्याच्या ह्यांचं बोलण्याचं काहीतरी झालं, थोडंसं उठले. हे बहीण भाऊ दोघं निघाले त्यांच्या STमध्ये. तिथं लग्न म्हणजे आमचं मोडलं गावाला. मग बहीण भाऊ STमध्ये आले, 2 जण माझे मेवणे आले. एकाच ह्याने पुण्याला येणार होते मेवणे पण. मग ह्यांचं काहीतरी तिघांचं ठरलं, तिघांमध्येच या बहीण, माझे मोठे दीर आणि माझे मोठे मेवणे यांच्यात ठरलं. त्यांच्या पिशवीमध्ये थोडासा गूळ होता, ते गूळ देऊन तिघांनीच लग्न ठरवलं, बाकी कुणालाच माहीत नाही, फिक्स. आम्ही 2 बहीण भावंड, त्यांचा जावय आणि आमची मावशी होती मानले. मग ते आम्ही सगळी 4-5 जण गेलो. आता काय करायचं, मोडलं म्हणून आलं निघून. मागून यांचं जावय म्हटलं नाही मोडायचं, काही झालं तरी मोडायचंच नाही. मोठी, एकदम मोठी पालाची जोरात. एवढी मोठी होती तरी? एवढी होती. एवढी पाल
सरडा नव्हता ना? एवढी पाल कशी पालच होती हा एवढी. तुम्ही नाही का पालीला वगैरे घाबरत? घाबरतो.